नमस्कार मंडळी, मी आहे आर एस पावरा. आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून महत्त्वाची माहिती घेऊन आलो आहोत. काय आहेत माहिती आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. व्हिडिओला स्किप करू नका. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्यानंतर आपल्याला सर्व काही माहिती व्हिडिओच्या माध्यमातून मिळत असते. तुम्ही जर व्हिडिओ स्किप केलं तर तुम्हाला त्या ठिकाणी अपूर्ण माहिती तुमच्यापर्यंत पोहोचणार आहेत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं असेल तर सबस्क्राईब करून घ्या. चला तर आपण व्हिडिओ सुरू करूया. नमस्कार मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण एक अत्यंत महत्त्वाचा विषय घेऊन आलो आहोत. अंगणवाडी सेविकेला महिन्यात किती दिवस मीटिंगला बोलवले जाते? सुपरवायझरने नियमापेक्षा जास्त दिवस बोलवले तर काय करावे? आणि जर NIMच्या बाहेर बोलवले असेल तर प्रवास भत्ता आणि भत्ता मिळतो का? संपूर्ण माहिती अधिकृत मार्गदर्शन नियम आणि प्रत्यक्ष अनुभवावर आधारित आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, कारण शेवटी मी तुम्हाला अधिकृत तक्रार प्रक्रिया आणि लेखी अर्ज फॉर्मॅट देणार आहे. अंगणवाडी सेविकेसाठी मासिक मीटिंगचे नियम. सर्वप्रथम जाणून घेऊया, एका महिन्यात सेविका आणि मदतनीसला किती वेळा मीटिंगसाठी बोलवणे अधिकृत असते. अधिकृत नियमानुसार पहिला ICDS प्रकल्पात दर महिन्याला एकदा मासिक मीटिंग अनिवार्य असते. दुसरं ब्लॉक लेवल ट्रेनिंग मीटिंग 2 ते 3 वेळा गरजेप्रमाणे. तिसरं महिला बालविकास विभागाच्या विशेष उपक्रमानुसार 1 ते 2 दिवस. साधारण एका महिन्यात 3 ते 4 दिवस मीटिंग नियमित. कधी कधी प्रकल्पानुसार 5 दिवस होऊ शकतात, पण तेही व्हॅलिड असते. महिन्यात 6 ते 7 दिवसापेक्षा जास्त मीटिंगला बोलवणे जादा समजले जाते. सुपरवायझरने जास्त दिवस बोलवले तर काय करावे? कधी कधी काही सुपरवायझर अनावश्यकपणे जास्त दिवस सेविकांना ऑफिसमध्ये बोलवतात. हे पूर्णपणे चुकीचं आहे. अंगणवाडी केंद्र बंद राहणं ही मोठी चूक आहे. जर जास्त मीटिंग घेत असेल तर काय करावे? पहिली स्टेप आहे, सभ्यपणे नियम सांगा. मॅडम, ICDS नियमानुसार मासिक 3 ते 4 दिवस पुरेसे असतात. केंद्र बंद ठेवण्याचे आदेश नाही. दुसरं स्टेप, ग्रुपमध्ये लिहून ठेवा. प्रूफ तयार करा. आजची अतिरिक्त मीटिंग कोणत्या आदेशानुसार हे व्हॉट्सअप ग्रुपवर लिहा. स्क्रीनशॉट जपून ठेवा. तिसरं, इतर सेविकांसोबत बोलून सामूहिकरित्या मुद्दा मांडणे. एकट्याने बोलणार तर दबाव येतो. सुमाने म्हटल्यास गंभीरपणे घेतले जाते. ऑफिसला लेखी अर्ज द्या. मीटिंग जास्त घेतले जात आहेत. दुसरं, केंद्राचे काम बंद राहते. तिसरं, महिला बालक सेवा प्रभावित होते. जिल्हा व बालविकास अधिकारी यांना ऑनलाईन तक्रार कशी करायचं? तुम्ही तक्रार करू शकता. पहिले जिल्हाधिकारी कार्यालय, दुसरं VCDS डिस्ट्रिक्ट ऑफिस, तिसरं राज्य महिला आयोग. सुपरवायझरने धमकी दिल्यास ऑडिओ व्हिडिओ पुरावा जतन करा. दुसरं, CDPOला लेखी तक्रार द्या. तिसरं, कोणतीही कारवाई करत नाही तर WCD हेल्पलाईन 181 वर फोन करा. NIM म्हणजे पोषण महिना. यामध्ये काही अतिरिक्त कार्यक्रम चालत, जसे घरभेटी, वजन कार्यक्रम, ॲडोसेट सत्र, जागरूकता मोहीम. हे दिवस सरकारी आदेशानुसार घेतले जातात. NIMच्या बाहेर खालील कामे देऊ शकतात. विशेष प्रशिक्षण 1 ते 2 दिवस. दुसरं, महत्त्वाचे सर्वे. तिसरं, इम्युनायझेशन्स ड्राईव्ह मदत, पण हे लिखित आदेशावरून वैध असते. जर NIM बाहेर अनावश्यक काम दिले तर लिखित आदेश मागा. मॅडम, कृपया लेखी आदेश किंवा व्हॉट्सअपवर गव्हर्नमेंट रेफरन्स द्या. लिखित नसणारे काम अनधिकृत समजले जाते. अंगणवाडी सेविकांना प्रवास भत्ता भत्ता दिला जातो का? साधारण नियम आहे. पहिला आहे, ब्लॉक ऑफिस मीटिंग महिन्यातील 1 ते 2. सामान्यतः प्रवास भत्ता मिळत नाही, कारण ती नियमित मासिक मीटिंग मानली जाते. दुसरं, प्रोजेक्ट लेवल किंवा जिल्हा लेवल प्रशिक्षण, TADA ट्रॅव्हल अलाउन्स दिले
अलाउन्स मिळतो. यासाठी उपस्थिती रजिस्टर, दुसरं प्रशिक्षण आदेश कॉपी, तिसरं तिकीट बिल, NIMच्या बाहेरगावी बोलवल्यास TADA मिळतो फक्त अधिकृत आदेश असल्यास. चौथा अधिकृत बोलवणे, सुपरवायझर पर्सनल ऑर्डर, भत्ता मिळत नाही, हे पूर्णपणे नियमबाह्य असते. सुपरवायझर चुकीने बोलवता असेल तर काय करावे? पहिली स्टेप आहे लिखित आदेश मागणे. दुसरं अतिरिक्त कामाचे कारण लिहून घेणे. तिसरं CDPO कार्यालयात माहिती देणे. चौथं जिल्हा WCD ऑफिसला मेल करणे. पाचवं सेविका संघटनेशी संपर्क करणे. अर्जाचं फॉर्मॅट सुद्धा या ठिकाणी देण्यात आले. अर्जाचं फॉर्मॅट कसं लिहायचं? प्रति CDPO साहेब, ICDS प्रकल्प, विषय अत्याधिक मीटिंग व अतिरिक्त कामाबाबत माहिती. महोदय महोदया, मी अंगणवाडी सेविका डॅश डॅश केंद्र क्रमांक डॅश डॅश येथे कार्यरत आहे. गेल्या काही महिन्यापासून सुपरवायझर महोदय आम्हाला नियमानुसार पेक्षा जास्त दिवस मीटिंग ऑफिसमध्ये हजर राहण्यास सांगत आहेत, ज्यामुळे केंद्राचे कामकाज प्रभावित होते. त्या अनुषंगाने कृपया चौकशी करून योग्य ती कारवाई करावी. आपली नम्र सेविका. नाव, सही, दिनांक. अंगणवाडी सेविका आपल्या गावातील बालक, गर्भवती महिला आणि कुटुंबांसाठी अत्यंत महत्त्वाचं काम करत असतात. तुमच्यापर्यंत योग्य माहिती पोहोचवण्यासाठी हा व्हिडिओ तयार केला आहे. जर माहिती उपयुक्त वाटली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.